गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करणारा मुलगा वाल्मिक कराड कसा झाला? वाल्मिक कराड महाराष्ट्रातलं सध्याचं असं नाव जे गुन्हेगारीमुळे गाजते, ज्याच्यावर बीडच्या सरपंचाच्या म्हणजेच संतोष देशमुख याच्या हत्येचा आरोप आहे. मास्टर माइंड होता वाल्मिक कराड असा दावा करण्यात येतोय. महाराष्ट्रात संतोष देशमुख याचं हत्येचं प्रकरण सर्वात मोठा मुद्दा आहे, कारण खूप निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि त्यात वाल्मिक कराड यांचं नाव गोत्यात आलंय. नेमकं वाल्मिक कराड आहेत कोण? कसा नाव मोठं झालं त्यांचं? मस्साजोग येथे पवनचक्कीचा प्रकल्प प्रोजेक्ट घडला. घुले यांनी ती हत्या करण्यात आली, मात्र घुले यांच्यावरती हात हा वाल्मिक कराडांचा होता. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे होते. धनंजय मुंडे यांना त्यामुळे मंत्रिपद भेटेल नाही भेटेल ही शंका होती. पण वाल्मिक कराड यांनी हा सफर सुरू केला गोपीनाथ मुंडेंपासून. गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण उदयास आलं तेव्हा अनेक मुलं त्यांचे आकर्षण करत होते आणि त्यात वाल्मिक कराडांचं सुद्धा नाव होतं. वाल्मिक कराड हे नियोजन करत असायचे, एक निष्ठावंत कार्यकर्ता अशी ओळख होती त्यांची. नंतर मात्र ते धनंजय मुंडेंच्या कॉन्टॅक्टमध्ये आले. शेवटी पुतना होती धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंचे. 2011 आणि 10च्या सुमारास मात्र धनंजय मुंडे यांनी त्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांचं वैर सुरू झालं आणि तिथं मात्र साथ वाल्मिक कराडांनी सोडली गोपीनाथ मुंडेंची आणि साथ धरली ती धनंजय मुंडेंची. धनंजय मुंडेंनी 2012 साली परिषदेवर आपला झेंडा फडकवला, बंड सुरू केलं, राष्ट्रवादीत गेले आणि तिथं इलेक्शन मॅनेज केलं ते वाल्मिक कराडांनी. त्यानंतर वाल्मिक कराड हे नाव बीडमध्ये गाजायला लागलं. अनेक ठिकाणी वाल्मिक कराड हेच नाव गुंजायला लागलं. परत ती धनंजय मुंडेंचे राईट हँड अशी ओळख वाल्मिक कराडांची झाली. वाल्मिक कराड हे तो सब सही असं एकीकडे वाक्य सुद्धा घुमायला लागलं. खंडणीचा आरोप होतो आणि मारहाण प्रकरणी त्यांचं नाव येतं. मागच्या काळात जुन्या काळात एक खून झाला होता, तिथं सुद्धा त्यांचं नाव गोत्यात आलं होतं. अनेक आरोप होतात. जास्त वेळ डीजे चालवला त्यामुळे सुद्धा त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल आहे. त्यामुळे वारंवार गुन्हा आणि वाल्मिक कराड हे नातं राहिलेले. वाल्मिक कराड यांचं थेटपणे असं सांगितलं जातं की मस्साजोगमध्ये जे काही घडलं, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे एक अनोखं कनेक्शन होतं. तिथं 2 कोटींची खंडणी ही वाल्मिक कराड यांनीच मागितली होती असं सुद्धा थेटपणे सांगण्यात येते. आता वाल्मिक कराड यांना अटक होणार का? कारण नवीन अधीक्षक नेमण्यात आलेला आहे आणि इथून पुढे कारवाई जोरात सुरू होऊ शकते आणि इथून एक मोठा ट्विस्ट सुद्धा येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतंय वाल्मिक कराडांबद्दल, मस्साजोग प्रकरणाबद्दल, बीडच्या प्रकरणाबद्दल सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.